नमस्कार. आंदोलनाची वेळ या लोकशाही विशेष चर्चासत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असताना म्युकरमायकोसिसचं संकटही उभं ठाकलंय. तर दुसरीकडे मराठा आरक्षण रद्द झाल्याप्रकरणी मराठा समाजानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच याला भाजपचा पाठिंबा असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करून टाकली. तर दुसरीकडे राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडलेले असताना यामध्ये केंद्र सरकारनं खतांच्या किमतीही वाढवल्यात आणि या विरोधात केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी दिलाय. राज्यामध्ये कोरोनाचा आणि म्युकरमायकोसिसचा कहर असताना आंदोलन करणं योग्य आहे का? खुद्द राज्यकर्त्यांनीच आंदोलनाचा इशारा देणं कितपत योग्य आहे यावरच आज आपण आपल्या लोकशाही विशेषमध्ये करणार आहोत विशेष चर्चा. तत्पूर्वी सुरुवातीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील नेमकं काय म्हणाले ऐकूयात आणि त्यानंतर भाजपनं मराठा आंदोलनाला कसा दिलाय पाठिंबा हे देखील पाहणार आहोत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन हातात घेईल. पोटॅशच्या किमती वाढल्या. प्रचंड मोठ्या प्रमाणात या देशातल्या खतांची किंमत वाढवण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या वर एक वेगळ्या प्रकारचा बोजा लादणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा निषेध म्हणून आणि या दरवाढीचा निषेध म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन हातात घेईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ केंद्र सरकारने कमी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाच्या हितासाठी हे आरक्षण मराठा समाजाला पुन्हा मिळावं यासाठी विचार करण्यासाठी एक समिती नेमली आहे. मी त्या समितीचा अध्यक्ष आहे. माननीय आशिषजी शेलार, माननीय प्रवीणजी दरेकर, माननीय विनायकरावजी बेटे, माननीय नरेंद्रजी पाटील, श्रीकांत भारतीय अशी ती समिती आहे. त्या समितीची आज पहिली बैठक झाली की या सगळ्या परिस्थितीमध्ये काय करायचं. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण देखील अगदी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जाण्याची शक्यता आहे. सुरुवात जी आहे ती आपण भालचंद्र शिरसाट यांच्यापासून करूयात. भालचंद्रजी, एका बाजूला महामारीसारखं संकट हे देशासमोर राज्यासमोर उभं ठाकलेलं असताना सत्ताधारी काय किंवा विरोधक काय, ही खरोखर आंदोलनं करण्याची वेळ आहे का? मला आपल्याला अतिशय नम्रपणे एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे. भारतीय जनता पक्षाने कुठलंही आंदोलन छेडलेलं नाही. जे काही मराठा समाजासाठी आंदोलन होणार त्याला आम्ही संपूर्ण पाठिंबा देणार आहोत. आता या आंदोलनाची घोषणा कोणी केली? मराठा समाजाचे नेते विनायकराव मेटे यांनी सांगितलं 1 जूनला लॉकडाऊन संपल्यानंतर साधारणतः 5 जूनच्या दरम्यान आम्ही मोठा आंदोलन करू, मोर्चा काढू. त्यामुळे लॉकडाऊन चालू असताना, करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि वेगवेगळ्या आपत्ती येत असताना हे आंदोलन करण्याचं भारतीय जनता पार्टीने कुठेही सुतोवाच केलेलं नाही. आणि भारतीय जनता पार्टीने याच्यातून कसा मार्ग काढता येईल यासाठी एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्या कमिटीमध्ये विनायकराव मेटे पण आहेत. आणि ज्या वेळेला आंदोलन होईल, ज्या वेळेला योग्य परिस्थिती असेल त्यावेळेला आंदोलन होईल. भारतीय जनता पार्टी सर्व ताकदीनिशी रस्त्यावर मराठा समाजाबरोबर उभा राहील, न्यायालयात उभा राहील, सर्वत्र उभा राहील. केंद्र सरकारनेही न्यायालयात आता याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे. भारतीय जनता पार्टी मराठा आरक्षण देण्याबाबत खरोखर गंभीर आहे, परंतु महाविकास आघाडी गंभीर नसल्यामुळे आजची परिस्थिती उद्भवलेली आहे. बरं, महाविकास आघाडी जे आहे ते यावेळेला त्या बाबतीत गंभीर नाही असं आपलं म्हणणं आहे. प्रत्यक्षपणे जरी भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारचं आंदोलन करत नसली तरी देखील मराठा समाजाकडून होणाऱ्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे हे निश्चित. विजय चोरमारे जी ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडे आपण जाऊयात.
विजयजी, भाजपची बाजू आपण ऐकून घेतली. अगदी काही क्षणात काँग्रेसच्या प्रवक्त्या देखील आपल्यासोबत जोडल्या जातीलच. मात्र महामारीसारखं मोठं संकट उभं असताना दुसरीकडे राज्यामध्ये ज्यावेळेला पेट्रोल आणि डिझेल या संदर्भातली दरवाढ होते, त्या दरवाढीच्या बाबतीमध्ये खुद्द सत्ताधाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येते आणि आंदोलन आपण केंद्राच्या विरोधात करणार आहोत ही सांगण्याची वेळ येते. खरोखर ही वेळ आंदोलनांची आहे की आलेल्या संकटाला तोंड देण्याची आहे? विजयजी. खरं विशाल, आताच्या सध्याच्या संकटात सगळ्याच घटकांनी अत्यंत जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. ते राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील किंवा अन्य प्रसारमाध्यम असतील, सगळेच घटक, या सगळ्याच घटकांनी अत्यंत जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. करोनाचं संकट ज्या पद्धतीनं वाढत चाललंय, त्याची तीव्रता ज्या पद्धतीनं वाढत चालली, आपल्या आजूबाजूला ज्या पद्धतीनं परिस्थिती अत्यंत भीषण होत चालली, या परिस्थितीत त्या परिस्थितीचं गांभीर्य टिकवून आपला वर्तन व्यवहार सगळ्यांनी ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आता भारतीय जनता पक्षानं दिलेला मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं जी आंदोलनाची घोषणा केली, तर या दोन्ही संदर्भात मला आता माझं मत आहे की कुणी काय करावं, कुठल्या पक्षानं काय करावं हा त्या पक्षाचा राजकीय अजेंडा असतो. त्यानुसार त्या पक्षांनी ते काम करावं. अर्थात आमच्या पक्षानं अमुक करू नये, तमच्या पक्षानं तमुक करू नये असं बाहेरून आपल्याला सल्ला देण्यात अर्थ नाही. त्या पक्ष त्यांना चालवायचा असतो, त्यांनी त्या पक्षाचा कार्यक्रम राबवायचा असतो. आता इथं एक गोष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन, जयंत पाटीलांनी आंदोलनाचे सुतोवाच केले, पण ते कधी करणार, काय करणार, त्याचं स्वरूप काय असणार त्या संदर्भातली स्पष्टता अजून नाही. त्यामुळं नेमकं काय आंदोलन म्हणजे काय असणार आहे याचं स्वरूप स्पष्ट झाल्याशिवाय त्या संदर्भात आपला स्पष्ट इथं त्यात मतप्रदर्शन करता येणार नाही. दुसरी जी गोष्ट आहे मराठा समाजाच्या आंदोलनाची, आता विनायक मेटेंनी या मोर्चाची घोषणा केली 1 तारखेला लॉकडाऊन उठल्यानंतर. त्याचं गृहीत धरलं की 1 तारखेला ही परिस्थिती सुधारेल आणि 1 तारखेला सगळा लॉकडाऊन उठेल आणि पुन्हा हा त्यांचा जो नियोजित मोर्चा आहे तो निघेल. भालचंद्र शिरसाट ही पक्षाची जी भूमिका आहे ती पक्षाची भूमिका, बाबा आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, आम्ही त्या आंदोलनात ते आंदोलन आमचं पक्षाचं नाही. पण विनायक मेटे हे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत, भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतात आणि खरं तर असा मराठा समाजाचा मोर्चा इथं राज्यात काढण्यानं काहीही साध्य होणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे. खरं तर हे आंदोलन सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. या आंदोलनाचा सगळा निर्णय जो काय होईल तो सुप्रीम कोर्टात होईल आणि संसदेत होऊ शकेल. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात इथं आंदोलन करून, महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडून, महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती इथं एकूण अस्थिरता निर्माण करून काय साध्य करायचं आहे विनायक मेटे आणि त्यांच्या सहकार्यांना या संदर्भात म्हणजे फार ते राजकीय जे प्रवक्ते आहेत त्या संदर्भात त्याचं विश्लेषण करतील. पण हे जबाबदारपणाचं लक्षण नाही, हे पूर्णपणे राजकीय आंदोलन आहे. खरं मराठा आरक्षणाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचा, कोणत्याही राजकीय सामाजिक घटकाचा थेट विरोध नाही. ती लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने ज्यावेळी फेर याचिका दाखल केली आहे तेव्हा पुन्हा एकदा त्या संदर्भातले पुढचे दरवाजे खुले झालेले आहेत. तर मला वाटतं त्या दिशेनं सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, अगदी भारतीय जनता पक्षानं सुद्धा खरं तर जशी भारतीय जनता पक्षाची समिती आहे तशी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एक समिती व्हायला पाहिजे आणि यातून कसं पुढे जायला पाहिजे, सुप्रीम कोर्ट, संसद, पंतप्रधान, राष्ट्रपती हे जे सगळे मार्ग आहेत त्या मार्गावर टप्प्याटप्प्यानं कसं जायला पाहिजे हे खरं तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठरवायला पाहिजे. जर त्यांची इच्छा खरोखर मनापासून असेल की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असं, पण या प्रश्नावर फक्त राजकारण पेटवत ठेवायचं असाच जर सगळ्यांचा उद्देश असेल तर त्यातून काही साध्य होणार नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. साध्य काय होणार या आंदोलनातून हा देखील एक वेगळा मुद्दा आहे. या मुद्द्याकडे देखील आपण वळणार आहोतच. मात्र डॉक्टर हेमलता पाटील काँग्रेस प्रवक्त्या देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये आहेत. डॉक्टर हेमलताजी, एका बाजूला स्वतः आपण सत्ताधारी असताना महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांना देखील आंदोलन करण्याची वेळ येते. पेट्रोलची दरवाढ ही आजची नसून गेल्या कित्येक दिवसांपासून सातत्यानं होणारी दरवाढ ही प्रत्येकाची डोकेदुखी ठरत असताना या संकट काळामध्ये आंदोलनाचं सुतोवाच करणं, डॉक्टर हेमलताजी काय नेमकं सरकारला सुचवायचंय? विशालजी, आता विजय सरांनी जे सांगितलं ते अतिशय विस्तृतप्रमाणे आणि ते अतिशय योग्य असं सांगितलं. आपण बघितलं की 5 राज्याच्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये जे काही गंभीर परिणाम समोर आले, अक्षरशः 2-2 हजार प्रेत हे गंगेमध्ये वाहत आहेत
आणि आपण संपूर्ण देश ह्या सगळ्या अभूतपूर्व गोष्टीला सामोरं जातोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कुंभमेळा असेल, 5 राज्यांच्या निवडणुका असतील आणि त्यानंतर देशामध्ये निर्माण झालेली परिस्थिती सगळेजण उघड्या डोळ्यांनी बघतोय. आणि अशा वेळेला आंदोलन करणं कुठल्याही विषयावर हा मार्ग नाहीये. आता आपण जयंत पाटलांचं उदाहरण दिलं, पण जयंत पाटलांनी कुठेही असं म्हटलं नाहीये की आम्ही रस्त्यावरती उतरू, आम्ही गर्दी करू आणि आम्ही आंदोलन करू. आपण बघितलं की खतवाढीचा जो काही प्रचंड फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि त्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. आंदोलन करायला रस्त्यावरतीच उतरून ते केलं पाहिजे असा मार्ग नाहीये. तो वेगळ्या पद्धतीने पण राष्ट्रवादीला, काँग्रेसला आपला निषेध नोंदवता येईल आणि आमची तीच भूमिका आहे. या उलट आपण बघितलं की मराठा आरक्षण, जसं सरांनी सांगितलं आता की मराठा आरक्षणाला राज्यामध्ये आंदोलन करून काहीच उपयोग नाही, परंतु विनायक मेटेंसारखे गृहस्थ सतत राजकीय भूमिका घेतात आणि कुठेतरी हे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपला मदत करतात. असेही ते भाजपबरोबर जोडलेले आहेत. त्यामुळे कुठलंही आंदोलन करताना आपल्या स्वार्थासाठी करायचं. आणि भारतीय जनता पक्षाचं बघितलं आपण सिलेक्टिव्हनेस आहे. जसं म्हणजे UPSC MPSCच्या परीक्षासाठी आपण बघितलं पुण्यामध्ये जो काही तमाशा घातला या सर्व लोकांनी. आता UPSCच्या परीक्षा केंद्रांनी रद्द केल्या तर कुठे आंदोलन करायचं नाव काढत नाहीत. नाशिक मधली एक घटना सांगते. भालचंद्रजी, मी येतो आपल्याकडे. हॅलो, बोला बोला हेमलताताई बोला. हा, नाशिक मधली एक 2 सेकंदामध्ये घटना सांगते. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाली. ऑक्सिजन गळती झाल्यानंतर 2 सेकंदामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते टीव्ही चॅनलवरती येऊन महाराष्ट्र सरकारला अत्यंत दोष द्यायला लागले. आंदोलनाची भाषा केली, महाराष्ट्र सरकार कसं चुकतंय ते सांगितलं. याउलट देवेंद्र फडणवीसांना माहित होतं की नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्यामुळे महानगरपालिकेच्या स्तरावरती सगळं अलबेल आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं. म्हणजे कुठलंही आंदोलन करताना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थ बघायचा. त्यासाठी लोकांचा जीव गेला तरी चालेल, लोक मेले तरी चालतील. आणि हे सगळं बघितलं की आपण हे त्यांच्या उच्च समितीपासून म्हणजे प्रधान सेवकांपासून खाली महापालिकेपर्यंत आणि नगरपंचायतीपर्यंत हीच सगळी सिस्टीम आहे. हे फक्त सत्ता गेल्यामुळे वेडे झालेत आणि त्यासाठी कशाही मार्गाने सत्ता आली पाहिजे. मग संकट हीच संधी सोडून लोकांच्या जीवाची पर्वा न करता जे काही उद्योग करता येतील ते करायला हे सगळ्यात पुढे आहेत. बरोबर. भालचंद्र शिरसाटजी मगासपासून जे ते बोलू इच्छितात याच मुद्द्यावरती. भालचंद्रजी, प्रत्येक पक्ष जो आहे त्या पक्षाची गल्लत होताना दिसते का की राष्ट्रीय संकट आणि दुसरीकडे राजकीय संकट, या दोन्ही संकटांमध्ये राजकीय पक्षांची गल्लत होतीये? ज्या द्वेषाने आणि निराशेतून आत्ताच डॉक्टर हेमलता पाटील बोलल्यात, संतापाने बोलल्यात, आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे, ते कसं द्यायचं हे राज्य सरकारचं काम आहे. आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे साहेब वरिष्ठ आहेत, त्यांनी म्हटलं इथे राज्यात करून काही फायदा होणार नाही. मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो, केंद्र शासनाने जी फेर विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे ती अतिशय मर्यादित आहे की मराठा आरक्षणाबद्दल नाही, राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार आहे की नाही, घटनात्मक अधिकार राज्यांना आहे की नाही एवढ्यापुरती आहे. एकदा त्या याचिकेचा निकाल लागला, राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असं म्हटलं की त्यानंतर राज्य सरकारला परत याचिका करावी लागणार आहे. म्हणजे आरक्षण द्यायचं की नाही हा चेंडू केंद्राच्या कोर्टात नाही, तो राज्याच्याच कोर्टात आहे. आणि यापूर्वी राज्याच्या कोर्टात असताना आणि सर्वोच्च न्यायालयात त्याचं सुनावणी चालू असताना तिथल्या वकिलांना पुरेशी माहिती, ब्रीफिंग, कागदपत्र, गायकवाड अहवालाची काहीतरी 4,000 कागदपत्र गहाळ झाली असं ऐकतो. या सगळ्यामध्ये जर गायकवाड अहवालाची जर 4,000 कागदपत्र गायब झाली, तिकडच्या वकिलांना ब्रीफिंग मिळालं नाही आणि मग अशोक चव्हाण म्हणणार आणि माननीय मुख्यमंत्री म्हणणार हा फुलप्रूफ कायदा नव्हता. कायदा फुलप्रूफ होता की नव्हता हे एक वेळ बाजूला ठेवा, पण तुम्ही फुलप्रूफ मांडणी केली का? फुलप्रूफ तिकडे आपली सुनावणी केलीत का? सर्वोच्च न्यायालयात याचं उत्तर नाही आहे. बरं भालचंद्रजी, सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी उत्तर देत नाहीये, मात्र डॉक्टर हेमलता पाटील यावेळेला आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छित आहेत.
भालचंद्रजी मी आपल्याकडे येतो. डॉक्टर हेमलताजी बोला. एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की या पुढचं काम जे आहे ते पंतप्रधानांनी करावं. जर पंतप्रधानांनी वेळ दिली तर थेट आपण मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची देखील तयारी ही मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली आहे. डॉक्टर हेमलता. विशाल, आज आपण हा बघितला तर हा विषय मराठा आरक्षणच्या संदर्भात नाहीये. त्याच्यावरती तुम्ही एकदा चर्चा ठेवा, मला परत चर्चेला बोलवा आणि विस्तृत पद्धतीने आपण हा मराठा आरक्षणाचा भारतीय जनता पक्षाने आणि फडणवीस सरकारने जो काही घोळ घातलाय आणि जे काही मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम जे ह्या सरकारने केलंय पुढच्या, त्याबद्दल मी आरामात आपल्याशी सर्व गोष्टींवर चर्चा करेल. आजचा सर्वात महत्वाचा विषय आहे की देशामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष अजूनही राजकारणामधनं बाहेर येत नाही आणि याच्या मागचं कारण असं आहे की सत्तेची भूक. म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुका ह्या आम्हाला जास्त महत्वाच्या आहेत. मग त्याच्यामध्ये त्या निवडणुकांसाठी देशातले लोक मेले तरी चालतील, तोपर्यंत मी देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करणार नाही, तोपर्यंत मी लसीची ऑर्डर देणार नाही. इकडे लसी कॉस्ट करा म्हणून लोकांना वेड्यात काढायचं, इकडे लसींचा पुरवठा करायचा नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं असं आहे की 24/7 फक्त आणि फक्त इलेक्शन मोड मध्ये राहणारा हा पक्ष आहे. आपण बघितलं की यांची कुठली तरी आघाडी आहे आणि त्याचा एक आघाडीचा एका भंपक माणसांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर घंटा वाजव आंदोलन केलं, कुठे पायी चालत गेला आणि हे सगळं जे काय चाललंय, म्हणजे तुम्ही राज्य सरकार ज्या पद्धतीने या संकटाला पुढे जात आहे आणि पुढे जात असताना मार्ग काढताय, तुम्ही कमीत कमी त्यांना मदत करायची नाही तर नका करू, पण शांत तरी राहा. मग कुठे रेमडेसिवीर सोडायचे, कुठे लसीकरण बरोबर लसींच्या मात्रा द्यायच्या नाहीत, कुठे इकडे लसी वेस्ट होतात म्हणून सांगायचं, कुठे सोनिया गांधींना पत्र द्यायचं. काय चाललंय ह्या राज्यामध्ये आणि ह्या राज्यातला नागरिक तुमच्याकडे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून पाहतो. भालचंद्रजी, थेट इशारा भाजपकडे डॉक्टर हेमलता यांचा. नाही, त्यांचं झालं असेल तर मी सांगतो. आज कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे करायचंय ते राज्य सरकारने करायचंय. ते काहीच करत नाही. चाचण्याही करत नाहीत, RT-PCR चाचण्या करत नाहीत. त्यानंतर आरोग्य यंत्रणा नाही. नाशिक महापालिकेत आरोग्य यंत्रणा राज्य सरकारकडे. हेमलताताईंना आठवण करू इच्छितो की मुंबईमध्ये फक्त आरोग्य यंत्रणा महापालिकेकडे, मुंबई बाहेर सर्व महानगरपालिका आरोग्याविषयी सांभाळत नाही. आणि मग राज्य सरकार एक 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ते राज्य सरकारने द्यायचं आहे. आणि जर राज्य सरकार देणार नसेल तर आंदोलन राज्य सरकारच्या विरोधातच करावं लागेल. आम्ही रस्त्यावर उतरू, कधी उतरू ते ठरवू. त्या उतरण्याला एक वेळ असेल, योग्य वेळी उतरू, मराठा समाजाबरोबर उतरू आणि त्यांना आरक्षण मिळू. भालचंद्रजी, आपण एका बाजूला थेटपणे आरोप करताय सत्ताधारी काही करत नाहीये, मात्र नाशिकमध्ये कोविड सेंटरमध्ये गेलेली गाडी लक्षात असावी कदाचित. भालचंद्रजी, त्यांना माहितच नसेल. नाही, बरोबर आहे ना. महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचं अपयश आणि अपयशातून आलेलं नैराश्य आणि नैराश्यातून ती गाडी आत गेली. मी त्या घटनेचं समर्थन करत नाही. पण भालचंद्रजी, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक नव्हे, कोविड सेंटरमध्ये रुग्ण जे त्यांच्यावरती उपचार सुरू असताना अशा प्रकारे हा संताप त्या रुग्णांच्या बाबतीत होता की महाविकास आघाडी संदर्भात? नाही, एक मिनिट विशाल, आघाडी संदर्भातच होता. रुग्णाला कुठली इजा केलेली नाही, कोणाला काही इजा केलेली नाही. महाविकास आघाडी कशी विनाशाकडे महाराष्ट्राला नेते याचं नैराश्य आल्यावरती नगरसेवकाच्या पतीने केलेलं ते कृत्य आहे. मी त्याचं समर्थन करत नाही, समर्थनीय नाही. परंतु नैराश्यातून झालेलं कृत्य या अपयशाच्या मुळे झालेलं कृत्य आहे. बरं, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारेजी मी आपल्याकडे येतो. विजयजी, एका बाजूला भालचंद्रजी म्हणतायत की त्यांच्या नैराश्यातून झालेलं ते काम आहे. नैराश्याच्या गर्तेमध्ये जाणारी जनता याकडे कोणी लक्ष देणार आहे का? लॉकडाऊन असेल, त्याचबरोबर सगळं काही ठप्प झालेलं असताना दुसरीकडे आंदोलनं होताना दिसतात. नैराश्यामध्ये जनतेला नेमकं ढकलतंय तरी कोण? भालचंद्रजी यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आरोग्य यंत्रणांकडे, आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देताना दिसून येत नाहीये. दुसरीकडे केंद्र सरकारच्या बाबतीत राज्य सरकार हे सातत्यानं आरडाओरड करताना दिसतं की केंद्राकडून आपल्याला कुठल्याही प्रकारे जे किंवा महाराष्ट्राला एक दुजाभाव दिला जातोय, अशा प्रकारचा आरोप हा राज्य सरकारकडून देखील केला जातो.
निराशेमध्ये कोण जाणार आहे विजयजी? आता निराशेमध्ये सामान्य जनता गेलेली आहे, कारण लोकांच्या अवतीभोवती आता म्हणजे जिवंत माणसांच्या पेक्षा चिता जास्त जळताना दिसत आहेत. त्यामुळे स्वाभाविक एवढं भीषण चित्र बघितल्यानंतर सामान्य माणूस दहशतीखाली आहे, सामान्य माणूस प्रचंड भीतीखाली आहे. अर्थात त्याची कारणं जर आपण राजकीय पातळीवर जाऊन शोधायची झाली तर राजकीय कारण सापडणार नाहीत. त्याला आपल्याला राजकीय चष्मे बाजूला काढून वस्तुनिष्ठ त्याचं एकूण परिस्थितीचं मूल्यमापन करावं लागेल. राज्यात सगळी कोविडच्या संदर्भात इम्प्लिमेंटेशन करणारी यंत्रणा राज्य सरकारची आहे, पण ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या संदर्भातलं सगळं नियंत्रण केंद्र सरकारकडे असल्यामुळं मला वाटतं त्या पातळीवरच्या त्रुटी आहेत ते आतापर्यंत अनेकदा त्या पातळीवरच्या त्रुटी समोर आलेल्या आहेत आणि त्या त्रुटींच्या पातळीवर त्या दूर करण्याच्या बाबतीत अद्यापही नीट काम झालेलं नाही. आणि ते ज्यावेळी सुरळीत होईल आणि ज्यावेळी केंद्र सरकारकडून ऑक्सिजन आणि तत्सम गोष्टींचा पुरवठा व्यवस्थित होईल त्यानंतरच्या पातळीवर आपला थेट राज्य सरकारच्या दोषांच्याकडे जाता येईल. पण आताच्या पातळीवर आतापर्यंत बघितलं तर केंद्र सरकारच्या पातळीवरच्या त्रुटी जास्त आहेत. याचा अर्थ राज्य सरकारच्या पातळीवर सगळं आलबेल आहे किंवा सगळं रामराज्य आहे असा माझा अजिबात दावा नाही. राज्य सरकारच्या पातळीवर अनेक त्रुटी आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगळ्या त्रुटी आहेत, पण केंद्र सरकारच्या पातळीवर ज्या त्रुटी आहेत किंवा त्या चुका आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. म्हणजे त्या राजकीय म्हणजे पश्चिम बंगालमधल्या जाहीर सभा असतील, कुंभमेळा असेल, ऑक्सिजनचा पुरवठा असेल, या सगळ्या गोष्टी आणि त्या एवढ्या गंभीर आहेत की त्या तुलनेने मग राज्याच्या पातळीवरच्या त्रुटी झाकलेल्या गेलेल्या आहेत. जर केंद्राकडून या सगळ्या कुठल्या गोष्टी घडल्या नसत्या तर राज्य सरकारच्या पातळीवरच्या त्रुटी उघड झाल्या असत्या. आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी इतर कोणतंही राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर, जिल्ह्याच्या ठिकाणी कोविडच्या परिस्थिती ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी निदर्शनास आणून देऊन तिथं महाराष्ट्र सरकारच्या एकूण चुकांच्यावर बोट ठेवून त्या जर चुका दुरुस्त करायला भाग पाडलं तर मला वाटतं ते विरोधी पक्षांचं अत्यंत जबाबदारीनं काम केलं असं होईल. केवळ केंद्रातल्या नेत्यांना पत्र लिहिणं आणि केंद्रातल्या नेत्यांचा आपल्या पक्षाच्या बचाव करणं यातून काही साध्य होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात जे सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात शेवटचं वाक्य आहे हे पब्लिक आहे, सबजांती आहे. त्यामुळे मला वाटतं कुठल्याही पक्षानं, कुठल्याही सरकारने आम्ही सर्व गुण संपन्न आहोत आणि विरोधकांच्या पातळीवर सगळा दोष आहे असा काही दावा करण्यात अर्थ नाही. बरं, ये पब्लिक है, ये सब जानती है, खऱ्या अर्थानं जे प्रेक्षक यावेळेला पाहतायत, सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत असेल किंवा विरोधकांची वागणूक असेल, प्रत्येकाच्या वागणुकीवरती या पब्लिकचं जे आहे ते सातत्यानं लक्ष आहे. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं आज ही आंदोलनांची वेळ आहे की राष्ट्रीय संकटाला सामोरं जाण्याची. याच विषयावरती या सर्व मान्यवरांबरोबर चर्चा सुरू राहील छोट्याशा ब्रेकनंतर. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन हातात घेईल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या राज्यभरात आणि देशभरात असलेलं कोरोनाचं संकट आणि त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्याकडून हाक जी आंदोलनांची देण्यात आलेली आहे, दुसरीकडे भाजपचा मराठा आरक्षणाला असलेला जो पाठिंबा आहे, याच पार्श्वभूमीवरती सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या हातात हात घालून या संकटाचा सामना करायचा आहे की एकमेकांसमोर पुन्हा एकदा तलवारी उपसून आंदोलनांचं जे आहे ते हत्यार वापरायचं आहे. याच महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण देखील आपल्यासोबत या चर्चासत्रात जोडले गेलेले आहेत. विद्याताई, मी आपल्याकडे येतो. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सत्ताधारी आहात आपण. दुसरीकडे भाजप जे राज्यात या क्षणाला विरोधी पक्षनेते पद जे ते भूषवताना दिसतंय, त्यांच्याकडून मराठा आरक्षणासंदर्भातल्या आंदोलनाला दिला जाणारा पाठिंबा आणि आज पेट्रोल असेल किंवा इंधन दरवाढ यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी जे आंदोलनाचं हत्यार काढताना दिसून येत आहे. जरी वेळ काळ निश्चित करण्यात आलेली नसली तरी देखील याच्या विरोधात आवाज उठवण्यासंदर्भात बोलतोय. राज्यातली जनता ही निराशाच्या गर्तेमध्ये जात असताना खरोखर ही आंदोलनांची वेळ आहे का, हा प्रश्न आज आपल्याला विचारावासा वाटतो. विद्याताई. विद्याताई, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? विद्याताई चव्हाण यांच्याबरोबर तांत्रिक कारणामुळे आपण या क्षणाला जोडले जाऊ शकत नाही. डॉक्टर हेमलता पाटील जी, मी आपल्याकडे येतो. डॉक्टर हेमलताजी,
सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा, जसं आपण मगाशी म्हणालात की भाजप काय किंवा महाविकास आघाडी सरकार काय, ज्या वेळेला राष्ट्रीय आपत्ती येते त्यावेळेला सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून हा प्रश्न सोडवणं आणि नागरिकांना कसा दिलासा देता येईल या संदर्भामध्ये विचार न करता जर आंदोलनांची हत्यारं उपसली जाणार असतील तर जनतेनं कुणाकडे पाहावं? डॉक्टर, आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. महाविकास आघाडी म्हणून आमच्याकडून सुद्धा काही त्रुटी राहत असतील कामकाज करण्यामध्ये किंवा काही साधनांची उपलब्धता नसेल, परंतु ह्या सगळ्यांवरती मार्ग काढण्यासाठी आपल्याला एक विधायक सूचना अपेक्षित असतात किंवा केंद्रामध्ये जर तुमचं सरकार असेल तर केंद्राकडून काही मदत अपेक्षित असते आणि कुठल्याही विरोधी पक्षाने हे काम सक्षमपणे केलं पाहिजे. कारण काँग्रेसने नेहमी असा विचार केलेला आहे की विरोधी पक्ष हा अतिशय महत्वाचा आहे. अगदी खरं सांगायचं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सुद्धा खूप अपेक्षा होत्या, कारण ते प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी अतिशय उजवी कामगिरी केली होती. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि अशा वेळेला राज्य संकटात असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण कशा पद्धतीने विरोधी पक्ष नेता म्हणून मदत करू शकतो, मग ती बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला मदत करता आली असती. म्हणजे इंजेक्शनचा तुटवडा असेल, ऑक्सिजनचा तुटवडा असेल, लस उपलब्धता असेल किंवा केंद्राकडे मध्ये अवकाळीमध्ये जे काही संकट आलं तेव्हाचा पाहणी दौरा असेल, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एखाद्या विरोधी पक्ष नेत्यांनी जर राज्य सरकारला मदत केली असती तर उलट लोकांच्या गुडबुक मध्ये ते गेले असते. राज्य सरकारच्या चुका नाहीत असं मी म्हणणार नाही, त्याच्यातनं त्या त्रुटी आहेतच, पण विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी जर प्रत्येक वेळी असं हातात मराठा आरक्षणचा विषय आहे, देवेंद्र फडणवीस यांनी हे जे विधेयक आणलं त्या विधेयकामध्ये त्रुटी होत्या, परंतु तेव्हा त्यांनी आश्वस्त केलं होतं की नाही आम्ही हायकोर्टामध्ये हे 100% मंजूर होईल, सुप्रीम कोर्टामध्ये हे चांगल्या पद्धतीने, तेव्हा कुठल्याही विरोधी पक्षांनी काहीही सभागृहामध्ये न बोलता एकमुखी पाठिंबा दिला होता. त्यांच्या मागे आम्ही भक्कमपणे उभे होतो. तर हीच आम्हाला अपेक्षा आहे की अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांनी सरकारला, कारण सरकार म्हणजे कोणी लोकांमधूनच होतं, लोकांच्या हितासाठी असतं, तर त्या सरकारच्या पाठीमागे उभं राहून नागरिकांना दिलासा देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने कुठल्याही विरोधी पक्षाचं कामकाज असायला हवं असं मला वाटतं. बरोबर. भालचंद्र शिरसाट यांच्याकडे मी जाईन. भालचंद्रजी, आपण मध्ये विजय चोरमारेजी ज्यावेळेला बोलत होते त्यावेळेला देखील जी सप्लाय चेन आणि ज्या आपल्या राज्याच्या गरजा आहेत त्या संदर्भातही आपण मत मांडू इच्छित होतात आणि त्याचबरोबर डॉक्टर हेमलताजी यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील पाहिलं जातं, मात्र आज त्याच देवेंद्रजींना हक्क आहे किंवा त्यांना स्वातंत्र्य आहे की त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहावं. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्याची जर खरी परिस्थिती मांडली असती तर आज राज्याला मदत मिळवून देण्यामध्ये विरोधी पक्षनेते जे ते सफल होऊ शकले असते. धन्यवाद. आपण लक्षात ठेवून मला संधी दिली, कारण विजय चोरमारेजी यांनी एक विधान केलं, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन ही केंद्राची जबाबदारी होती. मला वाटतं हे अपुऱ्या माहितीवर केलेलं विधान आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये करोनाचा उद्रेक व्हायच्या आधी 2 लाख रेमडेसिवीर मुंबई महापालिकेने बाजारातून खरेदी केली. वेळेवर नियोजन करून रेमडेसिवीर खरेदी केली. 1 किंवा 2 दिवस ऑक्सिजनचा तुटवडा आल्यावर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना ऑक्सिजन मिळाला. पण जिथे नियोजन शून्यता आहे तिथे मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांनी कॅबिनेटमध्ये प्रश्न उपस्थित केला, जे काम महापालिकेचे आयुक्त करू शकतात. मुंबई शहरामध्ये रेमडेसिवीर हे भरपूर उपलब्ध आहे, महापालिकेत ऑक्सिजन भरपूर उपलब्ध आहे, ते काम राज्याचे इतर प्रशासकीय अधिकारी, शरदी अधिकारी का करू शकत नाही? का महाराष्ट्र राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा झाला? आयनॉक्स सारखी कंपनी, सर्वात मोठं ऑक्सिजनचं मॅन्युफॅक्चरिंग अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्रात होतं, रेमडेसिवीर इथे बनत होतं, त्याची ऑर्डरच दिली नाही, पैसे दिले नाही. आता ग्लोबल टेंडर काढलंय, आमचा एक रकमी चेक तयार आहे, 25 एप्रिलला सांगितलंय एक रकमी चेक, आज त्याला 25 दिवस झाले, अजूनपर्यंत ऑर्डरच दिलेली नाही. मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढून ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेतील सनदी अधिकाऱ्यांना केंद्राकडे बसून बघावं लागत नाही.
केंद्राचा काही संबंधच नाही. लसी आपण नाही, पण विकत घेऊ भालचंद्रजी, शकता 50%. एका बाजूला सर्व रेमडेसिवीर राज्यांना आपण जरी विकत आपण घेऊ या ठिकाणी शकता. परवानगी दिलेली असली, ग्लोबल टेंडरिंग ते करू शकले असले तरी देखील जर केंद्राचं धोरण स्पष्ट असेल तर अनेक अडसर ठरू शकत नाही. त्याकडे केंद्र कधी लक्ष देणार? भालचंद्रजी, नाही, एक मिनिट मला सांगायचं, जेव्हा रेमडेसिवीरचा तुटवडा होता तेव्हा देवेंद्रजी आणि प्रवीण दरेकर यांनी सिल्वास मधून 50,000 रेमडेसिवीर महाराष्ट्र राज्य सरकारला देण्यासाठी विकत घ्यायला गेले होते आणि फक्त परवानगी पाहिजे होती. त्यावेळी राजेश टोपे यांनी कबुली दिलेली आहे. तो खरेदी महाराष्ट्र राज्य शासनासाठी होणार होती. 50,000 पहिला टप्पा होता. विरोधी पक्ष नेता म्हणून एक नेता दुसऱ्या राज्यात जाऊन कुठे साठा आहे पाहून, विद्याताई मी आपल्याकडेच येतोय, करत नाही ते काम ते करून. काहीही बोलताय नाही विद्याताई, राज्यासाठी हे रेमडेसिवीर होते का? बरोबर आहे ना. आणि मग जर सुजय विखे पाटलांना साठा मिळतो, देवेंद्रजींना मिळतो, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड याला माहिती आहे कुठे साठा आहे. महाराष्ट्र राज्य शासन काय झोपलंय? त्याला साठा नाही मिळत. विद्याताई, गंभीर आरोप आहेत महाविकास आघाडी सरकारवर. सगळ्याला मिळतो. विद्याताई, ते शिरसाट बोलतात त्यातलं एक म्हणजे तरी वाक्य खरं आहे का? ते थापा मारतायत आणि तुम्हाला विश्वास कसा बसतोय? रेमडेसिवीरचं एक्सपोर्ट करायची ऑर्डर त्या जैनची पार्ला पोलीस स्टेशननी पकडली. म्हणजे इथे लोकांना रेमडेसिवीर नव्हतं तेव्हा हे त्या व्यापाऱ्याच्या पाठीशी उभे होते. खरं तर यांना त्या दिवशी पोलिसांनी डिटेन करायला पाहिजे होतं, पार्ल्याच्या आमदारांपासून सगळे. त्यामुळे रेमडेसिवीरचं काय झालं, त्यांना मला वॅक्सिन द्या ना, ग्लोबल टेंडर वॅक्सिनचं काढू द्या ना आम्हाला. आता रेमडेसिवीर वर्षी बोलण्यापेक्षा आता ग्लोबल टेंडर कसं मिळेल ते बघा. हे बघा, रेमडेसिवीर असेल, ऑक्सिजन असेल, कोविड सेंटर्स असतील, हे सगळे मुंबई महापालिकेने उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्याच्यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपली मतं व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी सुद्धा कौतुक केलंय. आणि तुम्ही कशाला काहीतरी खोटं बोलताय? लोक तुम्ही ह्याच्याबद्दल बोला की वॅक्सिनचं ग्लोबल टेंडर आम्हाला जर काढता आलं, आम्हाला जर डायरेक्ट महापालिकेला किंवा महाराष्ट्र सरकारला जर वॅक्सिन साठी जर मदत केली, म्हणजे फक्त परवानगी दिली की तुम्ही ग्लोबल टेंडर काढा, आम्ही आमचे पैसे भरणार आहोत, आम्ही आमचं वॅक्सिन घ्यायला तयार आहोत ना. पण तिथे तुम्हाला महाराष्ट्रातले लोक मरतील याची काळजी नाहीये. आज वॅक्सिन घेणं महत्वाचं आहे. त्या वॅक्सिनवर तुम्ही का केलंय? तुमचं सरकार हे नुसतं दलालीखोर सरकार आहे. युपी मध्ये काय चाललंय, गुजरात मध्ये काय चाललंय, तिथे गंगेमध्ये 2-2 हजार प्रेतांचा खच तरंगतोय. त्या हिंदू संस्काराप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा करत नाही. इतके ढोंगी हिंदुत्ववादी आहात तुम्ही. विद्याताई, या परिस्थितीमध्ये होणारी आंदोलनं या मुद्द्याकडे मी थोडं नेतो आपल्याला पुन्हा एकदा, कारण आपल्या चर्चेची वेळ जी आहे ती संपत आलेली आहे. मात्र विद्याताई, एका बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इंधनासंदर्भामध्ये जे आहे ते आंदोलन करण्यासाठी हत्यार उपसताना दिसतंय. एका बाजूला केंद्र सरकारचे टॅक्सेस आहेत, एका बाजूला राज्य सरकारचे देखील टॅक्सेस आहेत. राज्याला जर खरोखर राज्यातल्या जनतेला दिलासा द्यायचा असेल, वाढणारी इंधन दरवाढ जर कमी करायची असेल तर राज्य सरकार पुढाकार घेऊ शकतं. त्यासाठी पुन्हा एकदा केंद्राकडे जे आहे ते आंदोलन करण्याचं किंवा तशा प्रकारचं सुतोवाच करण्याचं आज कारण काय? विद्याताई, हे बघा, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब जे बोलले त्याच्यामध्ये काय ते लगेच उठले आणि लोकांना घेऊन आंदोलन करायला निघालेले नाहीयेत. आता आम्हाला इंधन दरवाढीच्या बाबतीमध्ये राज्यातल्या जनतेला अपेक्षा आहे आपल्याकडून. हॅलो विद्याताई, राज्यातल्या जनतेला इंधन दरवाढीच्या बाबतीत अपेक्षा आहेत राज्य सरकारकडून तरी देखील. हे बघा, मी तुम्हाला एकच सांगते की जयंत पाटील साहेब जे बोलले ते काय लगेच माणसं घेतली आणि आंदोलन केलं अशातला भाग नाहीये. त्यांना पूर्ण परिस्थितीची जाणीव आहे. ते अतिशय जबाबदार नेते आहेत आणि ते आंदोलन करणार, म्हणजे आंदोलनाचा इशारा दिला म्हणजे काय आता लगेच कोविडच्या परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंग सोडून आंदोलन करतोय असा भाग नाहीये. त्यांनी जेव्हा सांगितलं की मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढतो, हे काढतो, हे धमक्या ते देत आहेत. आणि मराठा आरक्षण होऊ नये ही फडणवीसांची इच्छा आहे आणि म्हणून ते मुख्यमंत्री झाल्या 2014ला त्यांनी सगळं जे काही आघाडी सरकारचे निर्णय होते ते त्यांनी रद्द केले. आणि कोर्टात गेल्यानंतर, हायकोर्टात गेल्यानंतर मुस्लिमांना आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं. ते आमच्या सरकारने दिलं होतं, यांनी दिलेलं नव्हतं. फडणवीस म्हणजे काय माहित नाही तुम्हाला? कट्टर मराठ्यांचे विरोधक आणि कट्टर मुस्लिमांचे विरोधक आहेत. ते टिपिकल ब्राह्मण्यवाद मानणारे लोक आहेत. ब्राह्मण्यवाद म्हणजे कुठला? संत ज्ञानेश्वरांच्या वेळी सुद्धा
ज्या काशीच्या ब्राह्मणांनी आणि इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना विरोध केला होता, संत ज्ञानेश्वरांना, संत तुकारामांना, ते जे विरोध करणारे कट्टर विचार होते ते फडणवीसांचे आहेत. कुटील कारस्थानं केलेत त्यांनी. आणि आता जे कोणी फडणवीस बोलतायत, नाही पण तरी देखील भालचंद्रजी एका बाजूला मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं भाजप हे निक्षून सांगताना दिसतंय. राजे त्यांच्या बाजूने गेलेत, ते पूर्वी आमच्याकडे होते, ते खासगीमध्ये काय विद्याताई आपली वेळ संपत आलेली आहे. अगदी आपण मुद्द्याकडे वळूयात आणि मला प्रत्येक या मान्यवरांपर्यंत जे ते जायचंय. विद्याताई फक्त मुद्द्यावरती, येत्या काळामध्ये राज्यातली असेल, देशातली जनता असेल, त्यांना फक्त आंदोलनं पाहायला मिळणार आहे की दिलासा मिळणार आहे? विद्याताई अगदी थोडक्यात, मला प्रत्येक मान्यवरांकडे जायचं. बिलकुल नाही. मला तुम्हाला एक सांगायचंय, मराठ्यांना आरक्षण मिळेल ते फक्त आम्ही आहोत, कारण आमच्याकडे पवार साहेबांसारखा नेता आहेत, अशोक चव्हाण आहेत, आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत, आणि त्यांनी सगळ्यांनी मराठा आरक्षण पाहिजेच म्हणून सांगितलेलं आहे. आणि ते आता फक्त करायचं असेल तर चलो दिल्ली म्हणून मराठ्यांनी मोर्चा काढला पाहिजे आणि दिल्लीला गेलं आपण पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार असं म्हणतात डॉक्टर हेमलताजी. येत्या काळामध्ये राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला दिलासा की आंदोलन? महाविकास आघाडीचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत मी राज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छिते की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त अँटीजन टेस्ट असतील, रॅपिड अँटीजन टेस्ट असतील, महाराष्ट्रात झाल्या. कुठलीही आकडेवारी लपवली नाही आणि लसीकरणामध्ये सुसूत्रता आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ऑक्सिजनसाठी महाराष्ट्र राज्य सेल्फ सफिशियंट करण्याचा आमचा प्रयत्न आणि त्या दृष्टीने पावलं उचलली जाते. आपण दिलासा देणार संकट आपण समोर आहे, त्याच्यावरती आपण तोडगा काढतोय. पुढच्या तिसऱ्या लाटेची आपण तयारी केली. तिसऱ्या लाटेसाठी आपण सज्ज आहोत डॉक्टर हेमलताजी म्हणतात. भालचंद्र शिरसाटजी अगदी एका वाक्यात, आंदोलन की दिलासा? केंद्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेने मराठा आरक्षणाला दिलासा मिळेल, परंतु पुढे राज्य सरकारला याचिका करून त्याच्यातून मार्ग काढावा लागेल आणि केंद्राकडून संपूर्ण जो सपोर्ट आहे, लसीकरण 18 वर्षावरील करा, आम्हाला खरेदी घ्यायची परवानगी द्या, जे तुम्ही मागितलं ते राज्याला दिलं. ऑक्सिजन मागितला दिला, रेमडेसिवीर दिलासा मिळेल हा विरोधी पक्षाला देखील या ठिकाणी जो आहे तो विश्वास आहे. विजय चोरमारेजी फक्त एका वाक्यात, खरोखर ही आंदोलनांची वेळ आहे की दिलासाची? वागण्याची गरज आहे एवढंच मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद विजय सर, धन्यवाद डॉक्टर हेमलताजी, धन्यवाद भालचंद्र शिरसाटजी आणि विद्याताई चव्हाण. आपण या चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी. आजच्या लोकशाही विशेषमध्ये जाता जाता एकच गोष्ट सांगावीशी वाटते की एक राष्ट्रीय संकट देशापुढे राज्यासमोर उभं ठाकलेलं असताना मात्र खरोखरच ही आंदोलनाची वेळ नाही आहे. त्यामध्ये वेळ न घालवता राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला कशाप्रकारे दिलासा मिळेल याचा विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.